तर राहुल गांधी आता मुंबई विमानतळावरती पोहोचलेले आहेत। दिल्लीहून ते मुंबईत आलेले आहेत। भिवंडी कोर्टात आज ते हजेरी लावतील। त्यांच्यावरती मानहानीचा खटला दाखल करण्यात आलेला आहे। आरएसएस बद्दल मानहानीकारक विधान करणं त्यांना भोवले आणि त्याच संदर्भात सुनावणीसाठी राहुल गांधी मुंबईत पोहोचलेले आहेत। आपण विमानतळावरची दृश्य पाहतोय। राहुल गांधी मुंबईत दाखल झालेले आहेत। आज ते भिवंडीत जात आहेत। भिवंडी कोर्टात आज सुनावणी दरम्यान ते हजेरी लावतील। थोड्याच वेळात भिवंडी कोर्टात ते पोहोचतील। राहुल गांधी मुंबई विमानतळावरती पोहोचलेले आहेत। त्यांच्याबरोबर त्यांची सिक्युरिटी देखील आहे। थोड्याच वेळात आता ते भिवंडीकडे रवाना होतील। आरएसएस बद्दल जे वक्तव्य त्यांनी केलं होतं 2014 मध्ये, त्याची सुनावणी सध्या भिवंडी न्यायालयात पार पडते आणि त्या न्यायालयाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी आज मुंबईत पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर राहतील। दृश्य आपण पाहतो ज्यावेळी राहुल गांधी मुंबई विमानतळावरती पोहोचले। दिल्लीहून थेट मुंबईमध्ये राहुल गांधी पोहोचलेले आहेत। मानहानीकारक विधान करणं त्यांना भोवलेलं आहे आणि आज त्या संदर्भात सुनावणी पार पडते। भिवंडी कोर्टात ते हजेरी लावतील। सुनावणीसाठी ते हजर राहतील। आरएसएस बद्दल केलेलं त्यांनी जे विधान आहे 2014च्या निवडणुकीच्या वेळी त्याच संदर्भातली ही सुनावणी आहे। भिवंडी कोर्टात आज ही सुनावणी पार पडते आणि या सुनावणीसाठी राहुल गांधी यांना हजर राहणं बंधनकारक आहे। त्यामुळे राहुल गांधी आज मुंबईत पोहोचलेले आहेत। आता ते भिवंडी कोर्टाकडे थोड्याच वेळात रवाना होतील। राहुल गांधी भिवंडी कोर्टात आज हजर राहत आहेत। नेमकं प्रकरण काय आहे तर 2014च्या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान त्यांनी जे एक विधान केलं होतं त्या विधानाच्या वरती आक्षेप घेऊन याचिका दाखल करण्यात आली होती। हे मानहानीकारक विधान आहे असं म्हटलं गेलं होतं। अधिक अपडेट घेऊया निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी यांच्याकडून। निकेश, आता राहुल गांधी मुंबईत पोहोचलेले आहेत। किती वाजेपर्यंत ते भिवंडी कोर्टात जातील, काही माहिती? आज भिवंडी न्यायालयात सुनावणी आहे, त्यासाठी राहुल गांधी हे 11 वाजेपर्यंत न्यायालयात हजर होणार आहेत। 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात भिवंडी तालुक्यातल्या सोनाळी या जागी प्रचार सभेत राहुल गांधी आले होते। त्यावेळेला गांधीजींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि या विरोधातच आरएसएसचे पदाधिकारी जे आहेत ते न्यायालयात गेलेले होते। याच पाक्षिकावरती जे आहेत आज भिवंडी न्यायालयात सुनावणी होणार आहेत। राहुल गांधी आता मुंबई विमानतळावरती पोहोचलेले आहेत आणि त्यानंतरच बाय रोड जे भिवंडीमध्ये काही वेळातच राहुल गांधी जे आहेत ते पोहोचणार आहेत। पुढील सुनावणी जी आहे ती होणार आहे। त्यामुळे आता पुढची सुनावणी काय होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच। हे आता आरएसएसचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी जी तक्रार दाखल केली होती, तब्बल 9 वर्षांपासून भिवंडी न्यायालयामध्ये हा मुद्दा प्रलंबित आहे। आज याच्याबद्दल सुनावणी पार पडते आणि त्या सुनावणीसाठीच आता राहुल गांधी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। धन्यवाद निकेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।